तर सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा. आजच्या दिवसातील पहिला चेंडू पडतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्याच चेंडूवर गडी बाद. अतिशय उत्साहीपणा केला असा बोलावं लागेल. पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन गोल्डन डकचा शिकार बनतोय तो अमर. अमर बाद होतोय पहिल्याच चेंडूवर. आंबेडकर संघाचा पहिल्या चेंडूवर घडी बाद होतोय. 4 षटकांचा सामना आहे, तर पहिल्या चेंडूवर घडी बाद होतोय. तर नक्कीच भावसे संघाला पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. बघूया दुसरा चेंडू. सचिन पहिल्या चेंडूवर घडी बाद करण्यात यश आलंय त्याला. सचिन आपला दुसरा चेंडू घेऊन जातोय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक हाताळतोय. जोरकस मारला चेंडू, 1 बाउन्स चौकार. चौकार. बघायचा दुसरा तिसरा चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावर मारा केलाय. डाट चेंडू. बघायचा पुढचा चेंडू. आपला वैयक्तिक पहिल्यावर संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गडी बाद. पुन्हा एकदा गडी बाद. तर आता मात्र मैदानात जातोय तो कृष्णा. कृष्णा सुद्धा बीट होतोय. पहिला चेंडू त्याला काही समजलेला नाहीये. अतिशय सुंदर षटक हाताळतोय तो आपल्या संघासाठी, भावसे संघासाठी. बघूया पुढचा चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज बाद.
पहिला षटक समाप्त. पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद, 4 धावा. तर बघूया पहिला चेंडू तर अतिशय सुंदररित्या हाताळलाय. बघायचा आहे दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटतोय. तर आंबेडकर संघाने असं मनात ठरवलंय की धावा या षटकार चौकारानेच घ्यायच्या. तर बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतोय. झोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण. आता मात्र गोलंदाज नक्कीच दिशा भरकटतो. पंचांचा इशारा, व्हाईट चेंडू. एक अवांतर धाव फलकावर जोडली जाते. त्याचप्रमाणे धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7. 3 बाद 7. तर आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आहे. गटाचा सामना. जिंकेल त्याला नक्कीच पारितोषिक लागू होईल. परंतु नक्कीच आंबेडकर संघ त्यांच्या बॅटवर काही चेंडू येत नाहीये. बघायचा आहे पुढचा चेंडू. आता मात्र जोरकस मारलेला फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेस. पुन्हा एकदा जोरकस फटका आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय तो जितेंद्र. आपल्या संघासाठी नक्कीच खोऱ्याने धावा वसूल करतोय. जितेंद्र क्रीजवर उभा आहे तिथपर्यंत नक्कीच भावसे संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही आंबेडकर संघाला. तर बघूया 2 चेंडू 2 लगातार मोठे फटके मारतोय जितेंद्र. तर नक्कीच 2 षटक हाताळून भावसे संघाकडनं होतात. तर 15 धाव संख्या ही आंबेडकर संघाची होते. पुन्हा एकदा जोरकस मारला फटका. आता मात्र षटकार.
त्याच्याच जोडीला उभा आहे तो अनिकेत. त्याने सुद्धा पहिल्याच चेंडूवर मोठा आघात करून आपल्या संघाला 6 धावेनुसार भर करून धावसंख्या पोहोचवली ती 21. पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय अनिकेत. तर पुन्हा एकदा अतिशय सुंदर फलंदाजी अनिकेत याची. चौकार. तर नक्कीच या 4 चेंडूमध्ये 18 धावा लगातार घेतल्या जातात. अतिशय सुंदर फलंदाजी होते अनिकेत व त्या जोडीला असलेला जितेंद्र. खूप सुंदर सकाळच्या सत्रात फलंदाजी होते. तर नक्कीच मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाही. तर पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते, तर असं वाटलं होतं की नक्कीच मॅच लो स्कोरिंग होईल, परंतु नक्कीच अनिकेत व त्या जोडीला जोडलेला जितेंद्र याने दोघांनी इरादे स्पष्ट केले आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूपासून भावसे संघ थोडासा लांब राहतोय, तर त्याच चपळाईने 2 धावा पूर्ण करतोय तो गावदेवी आबिटकर संघ. नक्कीच अनिकेत व त्या जोडीला असलेला जितेंद्र हे दोन्ही सुद्धा जिथपर्यंत उभा आहेत क्रीजवर तिथपर्यंत नक्कीच गावदेवी आबिटकर संघाला काही घाबरण्याची गरज नाहीये. तर नक्कीच पुन्हा एकदा षटकार. तर नक्कीच जबरदस्त विराट कोहली स्टाईलने जो शॉट मारला जातोय अनिकेतकडनं, अतिशय सुंदर. तर बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारा. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट. तर जितेंद्र याने रोखलंय. नक्कीच हाराकिरी करून चालणार नाही. आपण अतिशय सुंदर खेळी करतोय. तर बघायचंय भावसे संघ सुद्धा तेवढाच तुल्यबल्ला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा आहे. तर पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू. जितेंद्र याला काही बॅटवर कनेक्ट करता आला नाही, तरी सुद्धा नक्कीच 1 रन मिळेल. स्ट्राईक रेटवर अनिकेत. षटक समाप्त. धावसंख्या होती ती 35. तर नक्कीच अंतिम षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो दीपक. आपल्या संघासाठी दीपक काय करेल बघूया. तर जितेंद्र सुद्धा 6 चेंडू आणि 10 धावांवर खेळतोय. जितेंद्र बघूया. जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता मात्र जितेंद्र याला बाद व्हावं लागतंय. अतिशय सुंदर खेळी म्हणता येईल. तर जितेंद्र याच्याकडे रक्तातच खेळली आहे. पंचांना सुद्धा कळलं नव्हतं की एज लागली आहे, परंतु तो स्वतःहून बाहेर झाला. तर अतिशय सुंदर त्याचा खेळ मानला जातोय.
बघायचं आहे जितेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो. बारकू, नावाने बारकू, बघूया काय करतोय. जयेश वळगणे, खांबाळे गावचे सरपंच, मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या भगवा करंडकमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर बघूया पुढचा चेंडू. बारकू याला काही कळत नाहीये, तर बारकू याने आणखी त्याला स्ट्राईकवर आणलंय खरं. बघूया. शेवटचे 3 चेंडू नक्कीच अनिकेत साठी असतील. नक्कीच 10 ते 15 धावा आल्या तरी सुसज्ज धावसंख्या होईल. गावदेवी आबिटकर संघासाठी अनिकेत सुद्धा बीट होतोय. तर अतिशय सुंदररित्या अंतिम षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय सुंदररित्या गोलंदाजी होते ती दीपक याची. तर शेवटचे 2 चेंडू. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतोय. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय चेंडू आणि भावसे संघाकडनं थोडीशी फिल्डिंग लूज होते, तर त्याचा फायदा हा अनिकेत नक्कीच घेतोय. 2 धावा पळून पूर्ण. धावसंख्या होते ती 36, सॉरी 38. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा, 1 रन शॉट. एक शॉट व 1 रन. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 40 टू विन भावसे संघ.
तर सुस्वागतम म्हणून सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया त्याच्या या एकंदरीत पाहिलं तर आज जो शेवटचा सामना राहिला होता पहिल्या दिवशीचा तो सामना आपण इथे पाहतोय. तर तशीच आज या स्पर्धेची जर पाहिली तर आज 5वा दिवस आहे. निश्चित आज 5व्या दिवशी मात्र आज ग्रामीण ओपन गट असणार आहे, एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं असेल जो सामना आपण आता सुरू केला होता मगाशीच अगदी काही क्षणापूर्वी 4 षटकं जी संपली गेली, त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी संघाने पण पाहिलं असेल आंबेडकर संघाने एक मजल मारली संघाची, ते 39 धावा 4 षटकामधून आणि तर विजयासाठी लक्ष दिलं ते बरोबर 40 धावांचं. तर भगवा करंडक अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांचं सुसज्ज नियोजनामध्ये या स्पर्धेचं खूप सुंदर आयोजन पाहतोय. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं भव्य दिव्य स्पर्धेत इथे आपण आयोजन पाहिलं असेल. आजचा 5वा दिवस आहे आणि निश्चितच सातत्याने आपण ही स्पर्धा कंटिन्यू पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडले गेलेत, त्या सर्वांचं स्वागत. सुरुवात होताना मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू थोडासा कमी गतीचा पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूचा मात्र नक्कीच सुरुवात केली गेली, कारण पण पाहतो 2 फलंदाज मैदानात भावसे संघाकडून इथे सुरुवात करत होते. विवेक आणि साई, विवेकसारखा डावखुरी हाताचा एक प्रतिभा संपन्न फलंदाज की ज्यांनी पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल की इथल्या ग्रामीण गटातून किंवा विशेषतः या परिसरातील जे संघ होते त्यातून एक चांगली खेळी करत आपल्या संघाला इथपर्यंत आणलं आहे. ते अगदी गटातल्या अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये, कारण गटातून हा जर इथे कुठला संघ निघेल तो थेट आपण पाहिलं असेल एकंदरीत 3 संघ जे अगोदरच अगदी सुपर 6साठी पात्र ठरलेत आणि त्यामध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जाईल. पुढचा चेंडू मात्र यावेळेस विवेकाने अगदी चांगल्या विवेक बुद्धीने फटकवला जातोय आणि चेंडू चाललाय तो सरळ सीमापार, 1 बाउन्सर सीमापार चौकार. शानदार चौकाराने इथे सुरुवात जी होती आहे. दुसऱ्या चेंडूवर संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं उघडलं गेलं. एखादी 40 धावांचा पटलाग करायचा आहे म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 10ची गती ही राखायची आहे. त्या हिशोबाने भावसे संघ मात्र इथे खेळायला मैदानात सुरू केल्याने ते आपली खेळी इथे आपल्या घरच्या मैदानातून आंबेडकर संघाला देखील एक चांगली संधी आहे. तुम्ही जर सुरुवातीला अगदी चांगलं 1-2 विकेट झटापट घेतल्या तर निश्चित तुम्ही दबाव बनवू शकता या सामन्यावर. त्यासाठी थोडंसं संयम ठेवायला लागेल, चांगल्यापैकी अचूकतेने गोलंदाजी करावं लागेल आणि विशेषतः फिल्डिंग ही खास जमेची बाजू असते. पण काल काही सामने आपण पाहिले असतील की अगदी फिल्डिंगच्या जोरावर जिंकले गेले, तशा प्रकारची फिल्डिंगसुद्धा आवश्यक आहे. कालचा शेवटचा सामना तर सर्वांना रोमांचक करून गेला होता. अतिशय जबरदस्त सामना केला. प्रत्येक दिवशीचा आपण सामना जर पाहिला तर खूपच रोमांचक झालेत. परवाच्या दिवशीचा देखील FDCचा सामना आपण पाहिला असेल, तो देखील तितकाच रोमांचक झाला होता. अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामन्यातली रंगत कायम ठेवली होती. तर तशा प्रकारचा हा सामना देखील कदाचित होऊ शकतो. त्यासाठी बघूयात आपण नेमकं काय घडेल या सामन्यातून. पुढचा चेंडूला यावेळेस बघितलं थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर चेंडू अगदी हलकेसा कट केला गेला आणि त्यावर फलंदाज अगदी आरामातरित्या 1 धाव पूर्ण करतायत. तेवढ्याच महत्त्वाच्या धावा पण पाहतो जोडताना आतापर्यंत 3 चेंडू संपले गेले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. एकंदरीत 40 धावांचं लक्ष आपण पाहतोय, जे चेस करायचे सामन्यातून त्याचा पाठलाग करून सामना जिंकायचा आहे. तुषार स्पोर्ट्स भावसे संघाला, तुषार स्पोर्ट्स भावसे म्हटलं की अगदी आपण बरेच कित्येक वर्ष पाहतोय हा संघ. बऱ्याच वेळा आपण गटातून निघत असतो, बऱ्याच वेळा गटाच्या फायनलमध्ये खेळत असतो आणि यंदा देखील ते चित्र आपण पाहतोय की यंदा देखील त्यांचा संघ इथपर्यंत पोहोचला आहे तो गटातले अंतिम सामना खेळण्याकरता. आणि यंदा मात्र त्यांच्या विरोधात इथला स्थानिक आपला लोकल बॉईज संघ पण पाहतोय, गावदेवी आंबेडकर संघ, ज्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. तर षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र उजव्या त्याच्या फलंदाजावर मात्र अगदी प्रहार टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, पण त्याच्यावर प्रहार केला गेला चेंडूवर आणि अतिशय सुरेख चेंडू सीमे पलीकडे भिरकावून देताना मात्र या फलंदाजाने देखील आपलं खातं इथे उघडलं आणि गोलंदाजाला निश्चितच आपली कामगिरी दाखवली आहे की तुमचा चेंडू चांगला होता, तेवढ्याच आम्ही चांगल्यापैकी फटकवतोय. आणि त्यामुळे चेंडू सीमे पलीकडे गेल्यानंतर 6 धावांची मोहर उमटवली गेली. नुकतंच खातं उघडत आहेत षटकाराने, ते हे फलंदाज उजव्या त्याचे आहे ते साई यांनी आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या देखील नेऊन ठेवली जाते फलकावर. ती आत्तापर्यंत 11 धावा, बिनबाद 1100. एक ठोस सुरुवात म्हणावं गेलं. टीट फॉटची लढाई पण पाहतोय. जसं सुरुवात प्रश्न केला होता तशा प्रकारचं उत्तर दिलं जातं ते या षटकामध्ये भावसे संघाकडून. आणि आत्तापर्यंत बिनबाद 11शी सुरुवात. तर सकाळचं सत्र आहे, नक्कीच दबाचा परिणाम आपण पाहतोय. बऱ्याच वेळा सकाळच्या दबाचा परिणाम अगदी खेळावर होत असतो आणि आज मात्र इथे पावसा संघ त्याचाच फायदा घेतो, कारण थोडासा हवा दव इथे कमी होऊ लागला आहे आणि चेंडू आता चांगल्यापैकी आता बॅटवर येऊ लागला आहे, कारण सूर्यप्रकाशाची देखील किरण आता वाढत आहेत आणि तापमान वाढू लागलं आहे. त्यामुळेच निश्चितच खेळपट्टीवरून चेंडू जेव्हा येताना बॅटवर अगदी सहजतेने येतो आहे आणि याचेच फायदे मात्र पाहिलं असते. या षटकामध्ये 2 चांगले फटके मारले गेलेत. मग अशी विवेकांनी चौका टोकला, आता नुकताच षटकार टोकत साई देखील त्यांना चांगली साथ देताना आपण पाहतोय.
षटकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडले, संघाची धावसंख्या पोहोचवली ती 11वर. तर या षटकातून आता पुढचा चेंडू गोलंदाज आपल्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताचा त्यांचा मारा इथे थोडासा लोअर फुल टॉस कमी गती चेंडू त्यांनी वापरला गेला आणि थोडंसं बुद्धिमत्ता वापरली, त्यामुळेच चेंडू खेळणं थोडंसं का होईना संयमाने खेळावा लागला. एक धाव तर आली त्या चेंडूवर आणि एक धावेने संघ आता पोहोचतोय तो 12 या अंकापर्यंत. 40 धावांचं जे टार्गेट सेट केलं गेलं होतं 4 षटकाच्या 24 चेंडूवर, त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणता येईल भावसे संघाकडून. तर डावरी उजवी जोडी आपण पाहतोय मैदानातली, त्यामुळे निश्चितच थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करावं लागते. आमच्या पंचांना देखील थोडंसं आपली जागा बदलावी लागते आहे. आणि बंटी पाटील यांनी सुद्धा बक्षीस आपण गेले पहिल्या दिवसापासून लावलं होतं. कुठल्याही क्षेत्ररक्षकांनी म्हणजे विशेषतः आपण प्रेक्षकांसाठी हे बक्षीस होता आणि प्रेक्षणीय हा फटका मात्र नक्कीच येतोय आणि चेंडूला मात्र अगदी लॉफ्टकडनं सीमे पलीकडे भिरकावून दिला. सरळ षटकार, उत्तुंग षटकार. या सामन्यातला आपण दुसरा षटकार जो मगाशी साईने एक षटकार ठोकला, आता नुकताच यांनी सुद्धा आपण पाहतो या फलंदाजांनी देखील षटकार ठोकत 2 षटकारांची नोंद झाली त्या इनिंगमध्ये. आणि मी मगाशी जे उल्लेख करतो की अगदी प्रेक्षकांसाठी बक्षीस इथं लावलं गेलं आहे. बंटी शेट यांनी कुठल्याही प्रेक्षकांनी सीमे पलीकडे जो षटकार ठोकला जाईल त्याचं रूपांतर झेलात केलं तर त्यांच्यासाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे. ते साई यांच्यामार्फत इथे आपण पाहतोय बंटी शेट यांच्याकडं. परंतु नुकताच इथे चांगला विवेकांचा षटकार पाहिला आपण आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 18वर. तर पहिलं षटक अतिशय महागडे ठरलं ते गावदेवी आंबेडकर संघासाठी, कारण पहिल्या षटकात तब्बल 18 धावांची एकदी पिटाई झाली, फटकेबाजी झाली. त्यामध्ये 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि ठोकमठोक बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्याच षटकामधून. त्यामुळे संघाचं जे लक्ष आहे 40 धावांचं ते अगदी थोडंसं सोपं झालं म्हणावं लागेल, कारण पुढच्या आता जर बघितलं तर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूत आता धावा करायच्या आहेत केवळ आणि केवळ 22 धावा. कारण 18 धावा पहिल्या षटकात पटकवल्यानंतर तर लक्ष सोपं झालं आहे. 24 चेंडू 22 धावा. आता प्रत्येक चेंडूला जवळपास एक जर धाव घेतली, 3 षटकाचं का 18 चेंडूचा खेळ बाकी, 24 चेंडू आपल्याला खेळ करायचा होता. 18 चेंडू ती आता 22 धावा करायच्या आहेत. तर निश्चितच सुरुवात मात्र खूप चांगली इथे होते गोलंदाजांमार्फत. या षटकातील पहिल्या चेंडूवर अगदी अचूकतेने सुरुवात केली गेली आणि इथून पाहिलं तर अजूनही 17 चेंडू जे बाकी आहेत सामन्यातले, 17 चेंडूत 22 धावा. कारण 4 षटकात आपण सामना पाहतोय, त्यामुळेच ते लक्ष आपल्याला ठेवावं लागेल. इथे बरीच संधी दिली गेली फटकवण्याची आणि फलंदाज नंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला अगदी पुन्हा एकदा लॉफ्ट केला गेला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला सीमे पार धडकून दिलाय. आपण आता एक खूप सुंदर संगीत गेले 5 दिवस आपण ऐकतो. आजचा हा 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. कारण सर्वांनीच खूप मोठं सहकार्य दिलं आहे स्पर्धेत. आमचे पंच असतील, सावली क्रिएशनची टीम असेल, त्याचबरोबर आमचे जे आयोजक आहेत त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, त्यांच्या प्रत्येक आयोजकांनी खूप अथांग मेहनत करत ही स्पर्धा आपल्यासाठी आणली होती. त्यामुळे सर्वांचंच आम्ही इथे कौतुक करतोय, ते गोड असं कौतुक. त्या दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. याच मात्र चेंडू पुन्हा एकदा गॅपचा फायदा घेताना चेंडू अगदी कट केला गेला. बघूया का पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे धावतोय चेंडू अडवण्यासाठी आणि तोपर्यंत सहज त्याने 2 धावा लुटल्या गेल्या. तर या 2 धावांच्या खूप महत्त्वाच्या धावा घेताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 26वर 26. अजूनही 14 धावांची गरज राहिली विजयाचं करता. जसं पहिल्या षटकात जी शानदार सुरुवात वेळी त्याचा पुरेपूर फायदा मात्र हे दोन्ही फलंदाज घेत असताना कुठल्याही प्रकारची दाद घेत नाही गोलंदाजांची, कारण प्रत्येक चेंडू जो टाकला जातोय चांगल्यापैकी त्याच्यावर चांगल्यापैकी फटकेबाजी होती आहे. पुढचा चेंडू देखील पुन्हा एकदा जागा बनवली गेली आणि फटकावला जाताना चेंडू एक धाव सहज घेत आहेत फलंदाज. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत, त्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 27वर 27. तर संघ एक पाऊल मात्र पुढे टाकतो विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना. अगदी सुपर 6मध्ये क्वालिफाय करण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल ही चाललेली मैदानातली. निश्चितच चांगली घडवड मी म्हणेन, कारण त्यांनी संपूर्ण या स्पर्धेत पाहिलं तर अनेक संघांना पराजित केलं गेलं आणि आता देखील गावदी संघावर थोडीशी निश्चितच त्यांनी प्रेशरमध्ये आणले त्यांना त्या बॅटिंग करताना फिल्डिंगमध्ये. षटकातून 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असतील निखिल. संघाची धावसंख्या 27. तर अजूनही 13 धावांची गरज आहे. या षटकातील 5वा चेंडू
इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिचला इथे थारा नसतो या खेळामध्ये. आणि आपण पाहिलं असेल की अगदी जबरदस्त हुकूमत गाजवतात विवेक या अशा चेंडूवर. चेंडू अजूनही खेळ बाकी आहे सामन्यातला. आणि पुढच्या चेंडूवर देखील तेच चित्र पाहायला मिळते, तीच कॉपी पाहायला मिळते. लगातार मात्र दुसऱ्या चेंडूवर दुसरा हमला करताना चेंडूला पाठवले तर सरळ सीमेपलीकडे भिरकावून देताना षटकार. या आपण प्रेक्षक 200 रुपयाचं बक्षीस पटकवलंय तुम्ही. तर आता विजयासाठी फक्त एका धाब्याची गरज. 100 रुपये. चला 100 रुपये थंडा मागवा, सर्वांना प्यायला होईल. तर 100 रुपये पटकावले. तिथं मात्र इथे नक्कीच एका धाब्याची आवश्यकता ना. हा धाव पूर्ण होताना संघ मात्र अगदी नक्कीच क्वालिफाय झालाय तो सुपर 6 साठी. अतिशय चांगला खेळ मात्र आपण इथे पाहिला असेल भावसे संघाचा.